स्टेशनला नवीनचंद्र बरखडा यांनी एक गुन्हा दाखल केला होता की त्रिवेणी डेव्हलपर्स या बिल्डरचे या फर्मचे बिल्डर अशोक जेठवा आणि मीर जेठवा यांनी त्यांची 1,17,00,000 रुपयाची फसवणूक केली म्हणून त्यांना ते एक फ्लॅट देतो असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांना 2% तोपर्यंत दरमहा पैसे देतो म्हणून आश्वासनही दिलं होतं आणि त्यानंतर ते फरार झाले होते. तर त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत होतो. या गुन्ह्यासोबतच या 2 आरोपींवरती हे बाप बेटे आहेत. यांच्यावरती कस्तुरबा पोलीस स्टेशनला 6 गुन्हे, MHB पोलीस स्टेशनला 1 गुन्हा आणि बोरिवली पोलीस स्टेशनला 4 गुन्हे असे टोटल 11 गुन्हे यांच्यावरती ऑलरेडी दाखल होते. या सर्व गुन्ह्यामध्ये ते पाहिजे आरोपी होते. गेल्या 2 वर्षापासून ते मुंबईतून फरार झाले होते. ते गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी वारंवार आपला जागा बदलून अस्तित्व लपवून पळत होते. ते आपलं अस्तित्व लपवण्यासाठी खोटी नावं धारण करणे, खोट्या आधार कार्डच्या साहाय्याने प्रवास करणे किंवा लॉजमध्ये राहणे या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं आणि ते अतिशय कमी लोकांच्या कॉन्टॅक्ट करायचे. ते सुद्धा ते जिथं जातील तिथलं वायफाय वापरून कम्युनिकेशन करायचे आणि एकदा वापरलेलं वायफाय किंवा इंटरनेट ते दुसऱ्यांदा वापरत नव्हते. त्यामुळे ते त्यांना शोधणंही पोलिसांना थोडं अवघड झालं होतं. परंतु आम्ही आमचं टेक्निकल सर्व्हेलन्स आणि काही इन्फॉर्मेशन, काही इनपुट या आधारे आम्हाला सुरुवातीला ते गुजरातमध्ये असल्याचं समजलं होतं. आमची टीम गुजरातलाही गेली होती. परंतु काही तासाच्या फरकाने ते गुजरातवरून ऑलरेडी आम्ही पोचताना फरार झाले होते. त्यानंतर आम्ही कंटिन्यूस गेले 6 महिने त्यांच्या मागावरती होतो. आम्हाला एक इनपुट मिळालं की ते केरळ या ठिकाणी आहेत आणि आम्हाला एक असं इनपुट मिळालं की ते अतिशय एका छोट्या फायनान्स कंपनीचं ATM वापरतात आणि त्यावरून मग त्या ATMवरती आम्ही सर्व्हेलन्स ठेवला. त्यांची मोडस ऑपरेटी अशी होती की ज्या ठिकाणी ते एकदा पैसे काढले तर त्या ATMला ते जायचे नाहीत. ते राहत्या ठिकाणापासून 30-30 किलोमीटर अंतरावर जाऊन ते अमाऊंट कधी आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेस काढायचे. तर आम्ही हे सगळा सर्व्हेलन्स आणि आमचे इनपुट्स याच्या सहाय्याने आम्ही त्यांना ते केरळमध्ये असल्याचं आमच्या लक्षात आलं. तिरुवनंतपुरम या ठिकाणी त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज आम्हाला जाणवल्या. मग आमची टीम API पाटील साहेबांच्या अंडर राहुल पाटील आणि टीम त्या ठिकाणी गेली. DCP सरांनी त्यामध्ये पूर्णपणे आम्हाला ॲडिशनल CP सर आणि DCP सर आम्हाला शशिकुमार मीना साहेब ॲडिशनल CP आणि आमचे DCP झोन 12 चिमटे साहेब वारंवार मार्गदर्शन करत होते. त्याप्रमाणे आमची टीम तिरुवनंतपुरम या ठिकाणी जाऊन त्यांच्यावरती 8 दिवस कंटिन्यू सर्व्हेलन्स ठेवून त्यांना एका लॉजमधून आम्ही त्यांना ट्रेस करून त्यांना अटक केली. एकूण सर किती रकमेचा यांनी फसवणूक केलेली आहे अजूनपर्यंत? त्यांना आत्तापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे ती एकूण 11 गुन्ह्यामध्ये जवळजवळ 26 कोटीच्या आसपासची त्यांची फसवणूक आहे आणि ही अमाऊंट काही पटीने वाढेल. यामधला जो आरोपी आहे यांनी सायबरचं ट्रेनिंग सुद्धा घेतलेलं होतं. यांनी ऑनलाईन सायबरचं ट्रेनिंग घेतलं होतं. तर इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी सायबरचं ट्रेनिंगही घेतलं होतं. त्यामुळे त्याला सायबरची चांगली जाण होती. त्यामुळंच तो कधी एकदा वापरलेला इंटरनेटवर परत वापरत नव्हता. सर ह्याचा IP ॲड्रेस तो नेहमी बदलत राहायचा. तो 30 किलोमीटर कमीत कमी जाऊन लांब जाऊन ते ॲक्टिव्हिटीज करायचा असं देखील समज आलेलं. त्याबद्दल मारतेल वरिष्ठ मला